नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर आता माणगाव पोलिसांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। माणगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या प्रकरणात आमदार भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंचं नाव आल्यानं त्यांनी तातडीनं आपली पहिली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर नोंदवली आहे। यावेळी बोलताना त्यांनी आपण नार्को टेस्टसाठी देखील तयार असल्याचं विधान केलंय। नाही, विकास गोगावले जर का स्पष्ट भूमिका सांगतोय, माझ्या सहित जे काही 8-9 जणांची त्यांनी नावं दिली आहेत, त्यातला एक जरी फिर्यादी किंवा एक जरी कार्यकर्ता तिथं माझा त्या स्पॉटवरती असेल, जिथं तो काय प्रकार घडला असेल, तर आम्ही राजकारणाचा संन्यास घेऊ। मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगावलेची नार्को टेस्ट करा आणि अनिल नवघणेची पण नार्को टेस्ट करा की जिथे विकास गोगावले होता का। आता मी तुम्हाला पत्रकार मित्रांना हेच सांगितलं की त्याचं कुठेतरी पद वाचवायसाठी उद्धव ठाकरेंच्या नजरेमध्ये तो पडणार आहे। त्याला माहिती आहे की माझं इलेक्शन नंतर पद जाणार आहे, म्हणून विकास गोगावलेंवरती आणि आमदार साहेबांवरती आरोप केल्यानंतर आपली प्रसिद्धी मोठी होईल। कारण की आज जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि त्याची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केलं असेल कदाचित। भात आहे लोकांचं, आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये ते आतमध्ये पण होते। लोकांच्या जमिनी लुबाडायचं काम त्यांचं आहे, जमिनीचे धंदे ते करतात। जमिनीचे धंदे आमचे नाही आहेत। जमिनींच्या कुठल्या वादातनं त्यांचा विषय झाला असेल किंवा कुणाशी त्यांचा संघर्ष झाला असेल, कुणाला कधीतरी दुश्मनी काढली असेल, त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या लोकांनी कुणी केला असेल, उगाच भरतशेठ गोगावले विकास गोगावलेचं नाम खराब करायचं आणि तटकरेंना तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचा बिनबुडाचा आरोप त्यांनी करू नये आणि जो हल्ला केला तो पोलीस तपासाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करावा। मी काल रात्री आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही मनोज कालीजकर, मी पहिला पंधेरी गावाला रात्री 9 वाजता गेलो। एक आमच्या कार्यकर्त्याचं लग्न झालं होतं मुलीचं, तिथं मी पोहोचू शकलो नाही, तर म्हणून मी उशिरा तिथे गेलो। तिथून मी सरळ माझ्या घरी गेलो। घरी जाऊन मी डायरेक्ट बारसगावला बरोबर 10:30च्या दरम्यान मी बारसगाव गावामध्ये प्रचाराची सभा पक्षाची आयोजित होती। त्या सभेचे फुटेज, तिथलं माझं लोकेशन, तिथल्या सगळ्या गोष्टी तिथं माझ्याकडे आहेत। हे सब रात्रीचं जो काय फुटेज, जो काय त्यांनी टायमिंग दिलेला आहे पोलीस स्टेशनच्या तक्रारमध्ये, त्या टायमिंगचा हा फुटेज आहे की विकास गोगावले कुठं प्रचार करतोय त्या गावाचा फुटेज आहे। तिथं बसलेल्या माझ्या माता बहिणी, माझे मित्र, माझे परिवार, माझ्या परिवारातील असणारे सर्व सहकारी, पक्षातील असणारे सर्व सहकारी, आणि तिथंच एक झांजे म्हणून आमचे कार्यकर्ते, त्यांच्याही देखील मुलाचं लग्न झालं होतं, तिथे देखील मी भेट दिली रात्री। आणि मग तिथून आटपून मी 11:15 वाजता याच कार्यालयामध्ये आमच्या पक्षाची आढावा बैठक म्हणून, जी परवा येणारी आमची बाईक रॅली आहे महाड शहरामध्ये, त्याची आढावा बैठक म्हणून मी इथं रात्री 1:15 वाजेपर्यंत या कार्यालयात होतो। तिथून मी परत घरी जाऊन माझं मी भोजन केलं आणि मग मी माझ्या घरी गेलो। वादळवारा लाईव्ह साठी संदीप जाबडे, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।